नमस्कार, मी आनंद अण्णा अलकुंटे. मी प्रभाग क्रमांक 17 मधनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं उमेदवारी मिळाली मला आणि मी या भागातून निवडणूक लढवित आहे. तर माझी सर्व आमच्या प्रभाग क्रमांक 17च्या नागरिकांना विनंती आहे, आम्ही आजपर्यंत या भागात मी 2007 पासून 2017 म्हणजे 22 पर्यंत या भागाचं प्रतिनिधित्व करतोय आणि 2022 नंतर या भागात आपल्या म्हणजे पुणे महानगरपालिकाच नाही, पूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याच निवडणुका नव्हत्या झाल्या. त्यामुळं 4 वर्ष या आपल्या पुणे महानगरपालिकेवर म्हणा, पूर्ण पुणे महाराष्ट्रावर नगरपालिकेवर, नगर परिषदवर, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवर प्रशासक होते. त्या काळात काही कामं राहिली. आता आम्ही प्रभाग क्रमांक 17च्या याच्यात नवीन भाग मला म्हणजे आज आमचा जुना भाग म्हणजे शंकरमठ, वैदवाडी, महात्मा फुले नगर, मातंग वस्ती, माडा, जुनी माडा, नवीन माडा, रामटेकडी, रामनगर हा जुना भाग होता. आता नवीन परिसरात आम्हाला मगरपट्टा, हडपसरचा काही भाग म्हणजे सोलापूरला जाताना डावी बाजू माळवाडी, परत 15 नंबर पूर्ण म्हणजे डावी बाजू सोलापूरची, हे सगळा भाग नवीन आलाय. माझ्या ह्या परिसरात आता जो नवीन प्रभाग जोडलाय त्यात संमिश्र आहे, मध्यमवर्गीय आहेत, उच्चवर्णीय आहेत आणि काही गरीब समाजातील लोक आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला आजपर्यंतची कामं केली. आज मला असं वाटतंय की आमच्या परिसरात मी एक हॉस्पिटल चालू करणार आहे. त्याच्यानंतर मी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये मी तरुण पोरांना आज क्रिकेटचं जो सगळीकडे आपण बघतोय, तर आम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी तिथे गेम आणणार. त्याच्यानंतर ई लर्निंग शाळा म्हणजे इंग्लिश मिडियम साठी माझ्या वैदवाडी, शंकरमठ, रामटेकडी या परिसरात सगळ्यांना इंग्लिश मिडियम साठी म्हणजे आमचा हा पूर्ण भाग हा गरीब वर्गातला आहे. त्यांना इंग्लिश पोरांना इंग्लिश शिकायचंय, पण काही आर्थिक अडचणी असल्यामुळं आज आमच्या परिसरातील लोक साधना शाळा म्हणा, इतर वेगवेगळे इंग्लिश मिडियम शाळांमध्ये जातात. तर तिथं त्यांना साधना शाळा फ्री मध्ये आहे, पण इतर ठिकाणी आम्हाला डोनेशन द्यावं लागतं. ते डोनेशन थोडं जरा अडचणीच आहे, पण इथं ई लर्निंग शाळा आणि इंग्लिश मिडियम चालू झाल्यावर पूर्ण फ्री मध्ये राहील. ही महानगरपालिकेची आमची जागा आहे शिल्लक, गोसावस्तीतल्या आमच्या शाळेच्या ठिकाणी, क्रीडांगणाच्या ठिकाणी थोडी जागा शिल्लक आहे, तिथं आम्ही ते चालू करणार. त्याच्यानंतर रामटेकडीत आम्ही आता जी स्मशानभूमी आहे त्याला वाढवून तिथं विद्युत दहिनी चालू करणार आहोत. त्यानंतर आम्ही आपल्या रामटेकडी इंडस्ट्रियल एरियात जो आज आमच्या भागातल्या सर्व तरुण वर्गांसाठी म्हणा, महिलांसाठी म्हणा, तिथं आज नोकऱ्या आहेत. भरपूर लोक आमच्या इथल्या परिसरातील लोक जाऊन नोकऱ्या करतात. तिथं थोडंफार टँकर पॉइंट मुळे म्हणा, रस्त्यांची जी दुरावस्था झाली आहे ती आम्ही मान्य करू की बाबा गेली 4 वर्षाचं प्रशासक नसल्यामुळं आम्हाला या गोष्टी करताच आल्या नाही, कारण आमची शिफारसच मंजूर होत नव्हती. त्यामुळं आम्ही आता या पालिकेत आपण जर आपल्या आशीर्वादाने गेलो तर तिथं आपण सर्वांची कामं जी राहिली ती करू. त्यानंतर मी सांगतो, हिंदू दफनभूमी आणि मुस्लिम दफनभूमी या दोघांसाठी खूप जागा अपुरी पडतीये. कारण आम्हाला माहिती आहे की भटक्या समाजाची लोक असतील, मुस्लिम समाजाची लोक, यांना आमच्या भटक्या समाजाच्या काही लोकांना पण तिथं दफनभूमीतच जावं लागतं, हिंदू दफनभूमीत. त्यांच्यासाठी खूप जागा कमी असल्यामुळे ते एक्सटेन्शन करून घेऊन त्यांची जागा वाढून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि पुन्हा मी आपल्याला विनंती करू इच्छितो सर्व नागरिकांना, जो विकास करतोय त्याच्या मागे जावं. आज काही घटना घडल्या आपल्या रामटेकडीत म्हणा, खाली माडाच्या ठिकाणी, किंवा काही समाजकंटकांनी काही गोष्टी घडवल्या गेल्या. त्यामुळं हे भीतीचं वातावरण जे रामटेकडीत आहे, त्यामुळे आपण तिथे चौकीचं काम केलं. त्या चौकीच्या माध्यमातून आपण तिथल्या काही समाजकंटकांवर दबाव आणण्यासाठी हे केलं. त्यानंतर आपण माडा परिसरात पण एक चौकी चालू केली, 1 वर्ष होत आलं त्या चौकीला. पण तिथल्याही काही गोष्टी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आपण तिथं बसवलं. आजचे आपण बघितलं असेल की महायुतीचं सरकार आहे, त्या सरकारमध्ये आपले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे सर्वोत्कृष्ट काम करतात. आपल्या सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीणची योजना आणली, त्या दादांनी आणली. तर दादां अर्थमंत्री असल्यामुळे या सगळ्या बाकीच्या सगळ्या कामांना कात्री लावून लाडकी बहीण कशी सुखी राहील हे बघत आहेत. त्यामुळे माझ्या लाडकी बहिणींना पण विनंती आहे की बाबा अजित पवारांकडे बघून आम्हाला तुम्ही मतदान करा. आपल्या भागातील आमदार माननीय चेतन तुपे पाटील
यांनी गेल्या कित्येक वर्षापासून या परिसराचं नेतृत्व करतं. माननीय स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील असतील, या भागाचे खासदार होते ते. त्यानंतर आज चेतन विठ्ठल तुपे पाटील असतील, त्यांनी आज आपण बघितलं असेल की चांगल्यातलं चांगलं नाट्यगृह बांधलंय आपल्या माळवाडीत. त्यांचं विजन असं आहे की या परिसरात आपण आता त्यांनी असं आम्हाला सांगितलं आणि मंजूर पण झालेले भैरवनाला पासून तर यवतपर्यंत पूर्ण फ्लायओव्हर राहणार आहे आणि काही ठिकाणी एक्झिस्टिंग राहणार आहेत की बाबा पूर्ण फ्लायओव्हर एकच असं राहील. तेव्हा असं नाही की काही ठिकाणचे पुलांना म्हणजे समजा आता मगरपट्ट्याचा चौक आला, काळूबाईचा चौक आला, बरेचसे असे ठिकाणचे चौक आहेत की त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हरवर चढायला आणि उतरायला असे दोन्ही ठिकाणचे देणार आहेत. त्यामुळं माझी विनंती आहे जे खरोखर या भागाचा विकास करणार आहेत त्यांच्या माग नागरिकांनी उभे राहावे ही मनापासून विनंती करतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपल्याला विनंती करतो. आम्ही या परिसरात 4 उमेदवार आहोत. अ मध्ये अशोक दाकू कांबळे आहेत, ब मध्ये संगीता दत्तात्रय तुपे आहेत, क मध्ये हेमलताताई निलेश मगर आहेत, ड मध्ये मी स्वतः आनंद अण्णा अलकुंटे म्हणून उमेदवार आहे. तरी आपल्याला सर्वांना विनंती आहे 4ही उमेदवाराला गळ्याच्या समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी विजय करावे ही मी माझ्या सर्व राष्ट्रवादी परिवाराकडनं प्रभाग क्रमांक 17च्या सर्व नागरिकांना विनंती करतो. आणि धुराळा निवडणुकीचा फक्त व्हॉइस ऑफ लोकसुराज्यवर.